नमस्कार, मी आहे दीपाली. कटोरी ब्लाऊजच्या फ्रंट पार्टला देखील कार्ड बसवता येतो. हा आहे पहा, कटोरी ब्लाऊजला मी फ्रंट पार्टला कार्ड बसवून हल्टर ब्लाऊज नेक डिझाईन म्हणतात याला, तो तयार केलेला आहे. तर हा कार्ड तुम्ही नेहमी प्रिन्सेस कट ब्लाऊजला पाहिला असेल. कटोरी ब्लाऊजला कसा बसवायचा हा तुम्ही आता पाहत आहात. तर संपूर्ण कटिंग आणि शिलाईसोबत हा व्हिडिओ पहा आणि शिका. तर बघा, कुठेही न थांबता आपण लगेच सुरुवात करूयात. तर हा काट आहे आणि हा कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे. तर ब्लाऊज सोबत आलेला हा काट असतो जो आपण बाहीला आणि बॅक नेकला बसवतो, तो त्यातून थोडासा उरतो बघा तो. तर हा फ्रंट पार्टला कसा बसवायचा आणि हल्टर ब्लाऊज नेक डिझाईन कशी तयार करायची कटोरी ब्लाऊजला, याला सुरुवात करूयात. तर आता बघा, मी काय केलेलं आहे, हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे, काट साईडला ठेवून घेतलेला आहे. तर फ्रंट पार्टच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटोरीचा भाग आणि साईड पार्टचा भाग, याला प्रथम ना आतल्या साईडनं काय करायचं आहे, आपल्याला अस्तर सगळ्या बाजूने जॉईन करायचं आहे. तर चला बघा कसं जॉईन करायचं ते कटोरीला आणि साईड पार्टला. तर हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट शिकत आहात, आता तुम्ही हल्टर ब्लाऊज नेक डिझाईन शिकत आहात, तर याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला ही नेक डिझाईन अगदी मेजरमेंटनुसार किंवा कसा बनवायचा, जॉईन कसा कुठे द्यायचा, नेकलाईन कशी घ्यायची, हे सगळं समजतं. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर काय होतं, तुम्हाला अर्धवटच समजतं आणि तुम्हाला नंतर ज्यावेळेस ती डिझाईन बनवायची असते त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काही न शिकल्यासारखं होतं, व्यवस्थित बनवता येत नाही आणि बनवली तरी ती चुकते असं होतं. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि संपूर्ण शिका. तर बघा, दोन्ही पार्टला, दोन्ही कटोरीला आणि दोन्ही पार्टला आतल्या साईडनं मी काय केलेलं आहे, अस्तर जॉईन करून घेतला. आता हा काट इथं बसवायचा आहे, दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित असा कसा जॉईन करायचा. तर याला तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता, परंतु शक्यतो नाही कॅनव्हास वापरली तर चालतं, कारण हा काट असतानाच खूप जाड असतो आणि याला तुम्हाला वाटेल की असा हल्टर नेक बनवला तर शोल्डर डाऊन होईल का, म्हणजे काट जाड पुढच्या गळ्याला बसवला तर, असं अजिबात देखील होणार नाही. ते तुम्हाला पुढे गेल्यावर दिसणार आहे. तर बघा, हा काट आहे ती दोन्ही गळ्याला बसवायचा आहे. मग मी डिव्हाइड करून घेतला. आता यातले तुम्हाला कोणती डिझाईन बसवायची आहे ना, 2 इंच कट करून घ्यायची आहे. प्रथम तुम्ही जी बसवायची आहे नेकला तिथून काय करा, कटिंग करून घ्या. तर बघा कशी बसवायची. हा काट मी आता कट करून घेतला दोन्ही पार्टसाठी. तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते कसा बसवायचा. तर तो सगळ्या साईडनं कसा जॉईन होणार हे पण तुम्ही व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. तर इथं बघा, व्यवस्थित पहा, म्हणजे इथं बघा खालच्या साईडला तो 1-1.5 इंच आला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. खालच्या साईडला 1-1.5 इंच आला पाहिजे, इथून खाली इथपर्यंत तरी आला पाहिजे तो. आता काय करायचं, हे बघा मी तुम्हाला दाखवते, इथून खाली 1.5 किंवा 2 इंच तो आला पाहिजे, म्हणजे कटोरीच्या नेकलाईनपासून खाली कटोरीकडे. इथं पहा, तुम्ही अशा प्रकारे काट बसवू नका, हे दिसायला खूप विचित्र दिसणार आणि ते व्यवस्थित वाटणार नाही. तुम्ही असा दाबून बसवला म्हणजे फोल्ड करून बसवला तरी, तर तो कसा बसवायचा स्पष्ट दाखवते. हे पहा, अशा प्रकारे खाली तो सोडायचा. कटोरीच्या साईडला खाली थोडा आला ना, काहीही अडचण नाही. हे पहा, प्रथम गळ्याच्या बाजूला काय करायचं, टीप मारून घ्यायची. आता काय करायचं दाखवतो तुम्हाला. आता कट मारायचा आणि थोडंसं धागे कट करून घेतले मी व्यवस्थित दिसावं म्हणून. आता काय करायचं, इकडच्या बाजूला बघा, इकडच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, जेवढा 2 इंच किंवा 2.25 इंच किंवा 2.25 इंच किंवा 1.5 इंच किंवा पूर्ण नेकलाईनसाठी सुद्धा तुम्ही हा गळा ठेवू शकता. परंतु पूर्ण नेकलाईनला ठेवायचं म्हटलं तर कटोरीच्या बाजूला अजूनच खाली येतो. तर 2 इंच ठेवा, म्हणजे दिसायला तो खूपच सुंदर दिसणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित पहा, व्यवस्थित ऐका आणि शिका. इथून बघा, अर्धा इंच तो शिलाईमध्ये जाणार आहे आणि इकडच्या साईडनं काय होणार आहे, तो अर्धा इंच फोल्ड करून शिलाईला जाणार आहे इकडच्या बाजूने. हे बघा, इकडून तो अर्धा इंच जाणार आहे. अर्धा इंचाला थोडा कदाचित कमी जातो, त्यामुळे तुम्ही 2.5 इंच म्हटलं तरी घेऊ शकता किंवा 2.25 इंच म्हटलं तरी हा काट घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. आता आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या, लगेच कुठेही कट करू नका. अर्धा इंच फोल्ड करा किंवा त्यापेक्षा कमी जर लागला तुम्हाला फोल्ड करायला, टेपच्या 3 रेषा एवढा, तर तेवढा फोल्ड करा आणि व्यवस्थित अशी कुठेही घड्या आणि गुड्या न येता काय करा, टीप मारून घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या, कुठेही गुड्या किंवा फुगा येता कामा नये. अगदी प्लेन मस्त असा हा मारून घ्या. आता शोल्डरच्या साईडला तो जॉईन करून घ्या. तर घेतला. आता बघा कसा जॉईन करायचा. आता हा कटोरच्या साईडला खाली आलेला आहे ना, तो कट करून काढा. हे पहा, तिरकस कट करताना उलट दिशेने धरा, ही गोष्ट लक्षात घ्या. हे पहा, किती छान नेकलाईन तयार झाली.
कटोरीच्या साईडला किती मस्त हा खाली आलेला आहे. इथं फोल्ड केला असता तर तो चांगला दिसला असता का? तर नसता दिसला. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा. आता इथून पुढे काय करायचं आहे बघा, इकडच्या साईडला पण मी तो जॉईन करून दाखवते. आता बघा कसा जॉईन करायचा, म्हणजे मगाशी जर तुमच्या लक्षात नसून आलं तर आता लक्षात येणार आहे कसा जॉईन करायचा. जेवढा ठेवायचा आहे तेवढा ठेवायचा. 2 इंच किंवा 2.5 इंचाचा काठ घ्या ह्या, म्हणजे काय होणार आहे 2, सव्वा 2, 2.5 या 3 मध्ये 1 आडवी रुंदी सांगत आहे मी तुम्हाला. उभी काय तुमचा जेवढा गळा आहे 5 इंच खोल 7 इंच खोल तेवढी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. बघा आता कशा प्रकारे मी टीप मारली आणि पुन्हा आतून कटोरीच्या सेप आपण जिथं जोडणार असतो ना तिथून कट करून काढायचं. एवढं सोपं आहे पहा हे जॉईन करणं. तर याच्या पुढे तो सगळ्या बाजूने, आता एकच बाजू झालेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या. एक शोल्डरमध्ये जाणार आहे म्हणजे 2 बाजू झालेल्या आहेत. राहिलेल्या 2 बाजू कशा कंप्लीट करायच्या. आता बघा कटोरी याच्यावरती कशा प्रकारे जॉईन करायची हे पहा. अशा प्रकारे कटोरी याच्यावरती काय करायचे आहे आपल्याला जॉईन करायचे आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही काही चूक केली तर शोल्डर डाऊन होण्याचा चान्सेस असतो. त्यामुळे व्यवस्थित पहा. मी शोल्डर डाऊन होऊ नये काठ जाड बसवल्यानंतर याच्याबद्दल पण टिप्स दिलेल्या आहेत. आता पहा कटोरी जॉईंट करून झालेली आहे. कटोरी फिरवून घ्यायची आणि याच्यावरती दाबटीप मारायची. ही गोष्ट लक्षात घ्या. हल्टर नेक बनवताना कटोरीवरती अशा प्रकारे दाबटीप मारून घ्या, म्हणजे व्यवस्थित अशी कटोरी जॉईंट होते. पहा किती सुंदर दिसायला लागलेला आहे हा काठ या ब्लाऊजवरती. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर इथपर्यंत व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांनी अगदी मनापासून सबस्क्राईब आणि एक लाईक व्हिडिओसाठी करून घ्या. आता दुसऱ्या पण बाजूला लाईक सबस्क्राईब करा अजिबात देखील कुठेही विसरू नका. आणि दुसऱ्या बाजूला पण मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते. बघा दुसरी कटोरी मी खालच्या बाजूने जॉईन केलेली आहे, कारण मी नेहमी कटोरी साईड पार्टवरती टाकते, साईड पार्ट कधीही कटोरीवरती टाकत नाही. आता पहा जॉईन करून झालं गळ्यापर्यंत. आता ओपन करायची ही कटोरी आणि त्याच्यावरून दाबटीप मारायची. दाबटीपेच्या खाली आपलं शिलाईचं कापड आलं पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. एक व्हिडिओ पाहिला तरी आपल्याला एखादी गोष्ट शिकता आली पाहिजे, एवढं व्यवस्थित आणि लक्ष देऊन पाहायचं. आता बघा 1, 2 पार्ट आपले पूर्णपणे ह्या साईडचे रेडी झालेले आहेत आणि एक वरचा जो आहे तो आपला शोल्डरमध्ये जाणार आहे. तर आता पुढच्या बाजूने आपल्याला गोट घालून पण व्यवस्थित असं काय करायचं आहे, शोल्डर डाऊन न होता काय करायचं आहे तर शिकायचं आहे की एका बाजूने राहिलेला आहे तो पार्ट कसा रेडी करायचा. तर याच्या अगोदर काय करायचं, कटोरीला टक्स वगैरे मारायचा. म्हणजे गोट घालण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं, गोट आपण शेवट घालतो. तर हे सगळं जे आहे ते शिलाई करून घ्यावं लागतं. म्हणजे कटोरीचा टक्स मारायचा, तो अर्धा ठेवून नंतर येणं कटोरी व्यवस्थित रेडी करून घ्यायची. कुठेही शोल्डर डाऊन होऊ नये म्हणून तो पार्ट कसा रेडी करायचा आहे ते तुम्ही अगदी थोडक्यात शिकून घ्या. मी फास्टमध्ये हे दाखवलेलं आहे, कारण या डिझाईनचं संपूर्ण म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे की जेणेकरून ही डिझाईन जर तुम्ही नेहमी प्रिन्सेस कटला पाहिली आहे बघा, म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजला हल्टर नेक डिझाईन तुम्ही पाहिलेली आहे, पण कटोरीला तुम्ही आज पहिल्यांदा शिकता आहात, म्हणजे कटोरीला पण ही डिझाईन बनवता येते. हे तुम्हाला मी अगदी सोप्यात सोपं दाखवलेलं आहे. तर आता योगपट्टी वगैरे जॉईन करून घ्या, ओपन करून घ्या, दाबटीप वगैरे मारून घ्या योगपट्टीला, म्हणजे ब्लाऊजवरती सरत नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर याच्या पुढे पण आपल्याला अजून हा डिझाईन पाहायचं राहिलेला आहे. तर पाहूयात कशी बनवायची ते. आता ओपन करून घेतलेलं आहे मी, योगपट्टी वगैरे जोडलेली आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पुढचं म्हणजे स्टेप करण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय करायला लागतं ते. म्हणजे पूर्ण हा नेकला काठ बसवण्याच्या अगोदरची प्रोसेस व्यवस्थित अशी दाखवलेली आहे. व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांना ही डिझाईन जी आहे ती व्यवस्थित अशी काढता येणार आहे आणि जमणारही आहे. तर झालेला आहे माझं आता बऱ्यापैकी. बघा कटोरी किती मस्त अटॅच झालेली आहे. शोल्डर बघा कुठेही डाऊन होताना दिसणार नाही तुम्हाला. एवढ्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. कॅनव्हास वापरला तरी काहीही अडचण नाही. तुम्ही याच्यावरती कॅनव्हास पण वापरू शकता. तर मी कॅनव्हास नाही वापरला, कारण काठ असतानाच खूप जाड असतो तो, आणि कॅनव्हास वापरल्यानंतर तो कदाचित असा जास्त कडक होऊ शकतो किंवा शोल्डर डाऊन होऊ शकतं. त्याच्यामुळे नाही वापरला तरी फक्त घड्यागुड्या कुठे येऊन द्यायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. घड्यागुड्या कुठेही येऊन द्यायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा दुसरा पार्ट देखील अशाच प्रकारे मी रेडी केलेला आहे. याला आईपट्टी आणि हुकपट्टी जी असते ती देखील थोडक्यात मी तुम्हाला कशी शिलाई करायची ते दाखवलं. तर आता बघा किती मस्त फिनिशिंग आलेलं आहे. हे फिनिशिंग पाहण्यासाठी तुम्ही बराच वेळ
थांबला आहात म्हणजे तुम्ही त्याला कटोरी वगैरे कसं जोडायचं हे पण शिकला आहात, योगपट्टी वगैरे कशी जोडायची ते पण शिकला आहात. म्हणून तर मी हे सगळं दाखवलेलं आहे की जेणेकरून मला हे दाखवायचं गरज नव्हती, परंतु तुम्हाला हे सगळं जमावं म्हणून मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा आता आईपट्टी पण आपली जोडून झालेली आहे. तर आईपट्टी जोडून झाली की लगेच आपण या काटाच्या गोटपट्टीला सुरुवात करूयात की गोट कसा घालायचा की जेणेकरून तुम्हाला हा किती इंचाचा घ्यायचा हे जमणार आहे. तर आईपट्टीला डबल टिप मारायची असते, ती पण मारून घेतली. आता बघा हे संपूर्ण रेडी झालेलं आहे. आता काय करायचं आहे, गोट घालायला सुरुवात करू. बघा शोल्डर कुठेही डाऊन होत नाहीये, फिनिशिंग कसं आलेलं आहे आणि काठ कसा बसलेला आहे. तर 1 इंचाची पट्टी घ्यायची गोट घालण्यासाठी तिरकस, आणि एका बाजूने बघा अशा प्रकारे थोडीशी फोल्ड करायची आणि त्याला टिप मारून घ्यायची. थोडीशी फोल्ड करायची आणि काय करायचं आहे, याला टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित लक्ष देऊन पहा गोट कसा घालायचा, कारण गोट जर थोडासा चुकला तिरकस वगैरे झालं तर शोल्डर डाऊन होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा इथून अर्धा इंच कट करून टाकलं, कारण फिनिशिंग हवं आहे. इथून बघा अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड केलं आणि टिप मारायला सुरुवात केली. गोट कसा घालायचा आहे. आता गोटाचं कापड कुठेही खेचायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. गोटाचं कापड खेचलं तर ते लांबतं किंवा गळ्याचा गोट आहे तो लूज पडतो आणि म्हणजे कापड अकसून येतं आणि ब्लाऊज आहे तो लूज पडतो आणि शोल्डर डाऊन होतं, असं होतं. असं होऊ नये म्हणून काय करायचं, अगदी व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये काय करायचं आहे, हा जो कापड आहे गोटाचं ते जॉईंट करायचं आणि आतल्या साईडनं धागे वगैरे असतील ते अशा प्रकारे लेवल करून कट करून घ्यायचं. तर आता बघा काय करायचं, हे वरचं कापड आहे ते आतल्या साईडला अशा प्रकारे अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे ते आत घालवून वरचं कापड आतल्या बाजूला फोल्ड करायचं आणि आतलं जे शिलाईचं कापड होतं ते गोटाच्या आत गेलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या आणि गोट घालून घ्यायचा. बघा कटोरी अटॅच झाली, मस्त असा फिनिशिंगमध्ये गोट आलेला आहे आणि शेवट फायनल लुक पहा, शोल्डर कुठेही डाऊन होणार नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही हल्टर नेक बनवचाल त्यावेळेस तो नेक एकदम परफेक्ट येणार आहे. मस्त असा गोट मी याच्यावरती आता घालून दाखवलेला आहे. आता बघा हा काठ जो आहे व्यवस्थित असा अटॅच झाला, कुठेही तुम्हाला हा काठ शोल्डरच्या म्हणजे मुंड्याच्या बाजूला झुकताना दिसत नाही, म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आलेला आहे. काठ व्यवस्थित असा अटॅच झालेला आहे. आता वरच्या साईडनं पहा, आपण ज्यावेळेस शोल्डर जॉईन करणार आहोत बॅक नेकचं आणि फ्रंट नेकचं त्यावेळेस तो जॉईंट होणार आहे. तर चारही बाजू कशा प्रकारे जॉईंट होणार आहेत हे तुम्ही पाहिलं आहे. आता बघा राहिलेला जो काठ आहे म्हणजे दुसरा जो ब्लाऊजचा गळा आहे तो देखील तुम्हाला मी जॉईंट करून दाखवते गोट वगैरे हे घालून. तर बघा किती मस्त आणि किती छान असा हा तिरकस मी गोट घेतलेला आहे कापड. तर इथंच लगेच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिरकसला अशा प्रकारे साईडनं टिप मारता त्यावेळेसच गोटचा वक्राकार शेप तयार होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा इथं हा पार्ट जो आहे अशा प्रकारे जॉईन करायचा, म्हणजे गोटाचं कापड अशा प्रकारे जॉईन करायचं. आतील धागे वगैरे कट करून टाकायचे, कारण आपल्याला परफेक्ट फिनिशिंग हवं आहे. तर फ्रंट पार्टचा गोलाकार शेप व्यवस्थित तयार झालेला आहे. बघा तो कसा तयार करायचा हे पहा. अशा प्रकारे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि ते आतल्या साईडला दुमडून द्यायचं आणि संपूर्ण नेकलाईन जी आहे गोटाची शिलाईची ती कंप्लीट करून घ्यायची. आता एक्स्ट्रा वगैरे कट करून काढायचा आणि गोट घालून घ्यायचा आहे. तर बघा मी मगाशी काय केलं तर हा जो पार्ट तयार केला त्याचा आतला भाग दाखवला नव्हता कसा आलेला आहे. कुठेही कापड बाहेर न दिसता मस्त असं गोट घातलेलं आहे हे तुम्हाला दाखवलं. आणि गोट पहा किती सुंदर आलेला आहे. म्हणजे असं नाही की कटोरीच्या बाजूला थोडंसं कमी कापड होतं म्हणून तिथं गोट लहान आलेला आहे आणि इकडच्या साईडला काठ बसवलेला आहे म्हणून गोट मोठा आलेला आहे, तसं होत नाही. बघा अशा प्रकारे हा गोट तुम्हाला पूर्ण रेडी करून दाखवते आणि दोन्ही भागाचं फिनिशिंग एकसारखं आलेलं आहे का ते पण दाखवते. हे पहा अशा प्रकारे इकडच्या बोटाने आतलं जे कापड आहे ते गोटाच्या आत खेचून घालवायचं आणि गोट जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा. म्हणजे गोटामध्ये पण गोटचं एवढं लहान लहान गोष्टी का सांगितल्या आणि दाखवल्या, कारण गोट जर तुम्ही तिरकस वगैरे घातला तर हा जो जाड काठ असतो तो झुकल्या जातो, म्हणून झुकल्या जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे अगदी हळूवार आणि व्यवस्थित दाखवलं. तर आता शेवट फायनल फिनिशिंग बघा किती सुंदर आलेलं आहे या ब्लाऊजचं, म्हणजे नेकचं. हल्टर नेक डिझाईन म्हणतात याला. अजून एकदा सांगते, अगदी 3-4 वेळा मी याचं नाव तुम्हाला सांगितलं
कदाचित तुम्हाला कस्टमरला जर दाखवायचा आणि याला कोणता नेक म्हणतात तर हल्टर नेक म्हणतात. हा तुम्ही नेहमी प्रिन्सेस कटला पाहिला आहे, आज कटोरीला पण पाहिला. बघा किती सुंदर. कमेंटमध्ये सांगा हा नेक तुम्हाला कसा वाटला, कटोरीला बनवलेला नक्की सांगा.